केला होता अट्टहास शेवटाचा, आजचा दिवस गोड व्हावा, आज निश्चिती पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या, कौतुक वाटे झालिया वेचावे, नाम मंगळाचे तेने गुणे, तुका म्हणे मुक्ती परी निली तोवरी, आता दिवस चारी खेळी मिळे. अत्यंत सुंदर इथे आपण या सामन्यांचं आयोजन बघतोय. दिमागदार आयोजन, नेटकं आयोजन आणि देखणी स्पर्धा, प्रकाश योजना अत्यंत सुंदर, लाईटचा झगमगाट या मैदानामध्ये आणि रात्रीच्या सत्रामध्ये रजनीमध्ये क्रिकेट खेळाचा आनंद आपल्याला मिळतोय. 54 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवश्रुष चॅम्पियन्स JWB ग्रुप विरुद्ध रंगलेली ही मॅच. 6 चेंडू आणि विजयासाठी हव्यात 17 धावा. आज एक मॅच आम्ही अशी बघितलेली, 6 चेंडू म्हणजे 25 धावा. अमेयने जिंकून दिला सामना इंडी स्पोर्ट्सला. 6 बॉल 17 धावा जर बनवत असेल तर 5000 रुपयाचं बक्षीस. इथे मनीषजी कुलकर्णी यांच्याकडून पहिला चेंडू, एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर, 4 चौकार इथे प्राप्त होईल. धाव फलकावरती 54 धावावरून पुढे 58 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 चेंडू 13 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चिंटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. चढ़कर गिरना गिरकर चढ़ना कभी न करता है, मन का विश्वास रगों में साहस भरता है, आखिर उसकी कोशिश बेकार नहीं जाती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अत्यंत सुंदर मॅच. 5 चेंडू 13 धावा. कोण जिंकणार आहे? सुश्रुत चॅम्पियन्स की JWB ग्रुप. स्लोवर वन होता, फ्लायटेड चेंडू होता, हलक्या हाताने लॉफ्ट केला मिड विकेटला, तिथे थ्रो येतोय, मात्र 2 धावा. निखिल गोलंदाजी मार्कवरती. मागच्या मॅच मध्ये 2 गडी निखिलने बाद केले होते. 5 चेंडू 13, आता 4 चेंडू 11 धावा. 4 चेंडू 11 धावा. काळजाचा ठोका चुकवणारा सामना, उत्कंठाशी गेला पोहोचवणारा सामना, क्षणाक्षणाला सामन्याचं बदललेलं पारड, टाकलेले डाव, उधळून लावलेले डाव आज प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव या सामन्याने घेतलेला आहे. याबरोबर चेंडू, ओहो, शॉट मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तिथे आणि ड्रॉप होईल कॅच. चेंडू सीमारेषा पार, 4. सन्माननीय माऊली शेठ जगताप यांचं आगमन होतंय. भाजपा शहराध्यक्ष शंकर शेठ जगताप यांच्याकडून मनापासून स्वागत. चुका चुका चुका, इथे गलतिया 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 और गलतियों के बाद गलतिया. लिओ कॅच जीतो मॅच आपण म्हणतो, इथे कॅच सोडून दिलाय, कदाचित मॅच सोडून द्यावं लागेल. जेल सोडला होता हर्षल गिब्सनं स्टीव वॉचा, तू कॅच सोडलेला नाहीये, तू वर्ल्ड कप सोडलाय, जवळ जाऊन सांगितलं होतं आणि घडलंय तसंच. दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा चोकर्स ठरले. इथे खराब चेंडू असावा का, मात्र स्क्वेअर लेगला हा फटका खेळला, एक सिंगल. 2 धावा प्राप्त होणार आहे आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. ओव्हर द वेस्ट नो बॉल असेल का. चुकांपाठोपाठ चुका JWB ग्रुप करतायत. सुश्रुत चॅम्पियन्स मात्र जखमेवरती मीठ चोळायचं काम करतायत. जखम सतत भळभळत राहील याची काळजी त्यांनी घेतलेली आहे. आणि आता चित्र जे आहे, या 2 धावा जर पकडल्या तर धावफलकावरती धावा येतील 66 आणि विजयाचं समीकरण जे आम्ही 3 बॉलमध्ये 7 बघतोय ते 2 चेंडू आणि आता तर 5 आहे. मात्र हा बॉलचं चित्र जर बदललं तर इथे अजून बदल होऊ शकतो. सध्या 2 चेंडू मध्ये 5 धावा असं मी सांगतोय तुम्हाला, मात्र ते 3 चेंडू मध्ये 4 धावा असं येऊ शकतं. या कंडिशन्स आहेत. जर नो बॉल निश्चित झाला तर 3 चेंडू मध्ये 4 असं चित्र राहील. चेंडू फेर ठरला तर 2 चेंडू 5 अशी स्थिती राहील. बघा काय मॅच आहे. दोन्ही जिंकलेले संघ एकमेकांच्या समोर आलेले आहे. विजयी घोडदौड दोन्ही संघांना कायम ठेवायची आहे. थेट उपांत्यपूर्व फेरीमध्ये दोन्ही संघांना खेळायचं आहे. आज इथे कोणी पराभूत होण्यासाठी आलेला नाहीये. प्रत्येक जण इथे जिंकण्यासाठी आलेला आहे. कोण जिंकणार या मॅच मध्ये हे उत्तर मात्र अजून अनुत्तरित आहे. 64 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, 29 धावांची भागीदारी दुसऱ्या गड्यासाठी.
पहिल्या गड्यासाठी 35 धावांची भागीदारी होती, दुसऱ्या गड्यासाठी 29 धावांची भागीदारी. 2 मोठ्या भागीदारी आहेत या दोन्ही फलंदाज. तुम्ही बघताय की काही फलंदाज असतात ना, ते शेअर बाजारामध्ये खेळतात, म्हणजे उसळी घेतात आणि कोसळतातही तितक्याच लवकर. काही फलंदाज हे नॅशनलाइज बँकेमध्ये ठेवलेल्या डिपॉझिट सारखे असतात, हमखास परतावा कमी मिळेल पण हमखास मिळेल, तसे हे फलंदाज आहेत. हळू त्याने डाव वाढवलाय आणि विजयाच्या दिशेने संघाला अग्रेसर केलेला आहे. बघायचं हे डिपॉझिट फिक्स होईल का की मुद्दल जप्त होईल, हे देखील आपल्याला पुढच्या काही चेंडूमध्ये लक्षात येणार आहे. सध्या संजय भालेराव सरांकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे, त्यांचा निर्णय काय येतोय कठीण असेल या गोष्टी. एक गोष्ट आपण बघतो की खेळाडूंनी इथे इन केलेली आहे, मला वाटतं ओव्हर द बेस चेक करायला फारशी अडचण येणार नाही इथे. नो बॉल आणि 3 चेंडू 4 धावा. स्क्रीनवरती देखील आपण बघू शकतो चेंडू बराच उंच आलेला आहे आणि खूप उंच उडी मारून तो खेळलेला आहे. नो बॉल, 3 चेंडू 4 धावा. जबरदस्त मॅच आपण इथे बघू शकतो. 17 चेंडूमध्ये 32 धावांची भागीदारी, 67 धावा धावफलकावरती. 3 चेंडू 4. यास 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 हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे झेल टिपला, फलन मात्र नो बॉल होता अगोदरचा. फ्रीट आहे, धावा इथे मिळतील. एक चूक किती मोठी अडचण तयार करू शकते. एक चूक छोटीशी असते मात्र ती मोठ्या पराभवाला निमंत्रण देऊ शकते. त्याचा प्रत्यय इथे येईल का? पुढे सरसावत खेळला होता फटका, मात्र टायमिंग खराब झालं होतं. तिथे हवेमध्ये चेंडू, झेल देखील टिपला, मात्र तो फ्री हिट होता. धावफलकावरती धावा आहेत 69. 2 चेंडू 2 धावा. शुश्रू चॅम्पियन काय खेळलेत आज. एक वेळ असा होता की बॅकफूट वरती होते, मात्र तरी देखील प्रत्येक षटकाबरोबर सरासरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 14. धावांचा सिलसिला सतत चालू ठेवला होता. धावांचा झरा अव्याहतपणे वाहत होता आणि 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज असताना खरं तर निखिलने बऱ्याच चुका केल्या. एक नो बॉल टाकला, त्या अगोदर एक झेल सोडला, तो चौकार गेला, पुन्हा फ्री हिट वरती झेल. या सगळ्या गोष्टी खरं तर JWB साठी अडचणीत आणणार आहेत. षटकार मारून मॅच जिंकली तर 2000 रुपयाचं बक्षीस सन्मान्य विजय शेठ जगताप यांच्याकडून. षटकार मारून सामना जिंकून द्या, 2000 रुपये घेऊन जा, मात्र 2 धावांची आवश्यकता. वा, सुंदर फटका, जबरदस्त ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळाला. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र फलंदाज बाद आहे. शेवटचा चेंडू, 1 धावेची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती. ही मॅच टाय होईल का? जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर मध्ये सामन्याचा निकाल. तुर्तास 1 चेंडू 1 धाव. सुपर ओव्हर साठी भरपूर बक्षीस आहेत. इथे बक्षिसांना तोटा नाही, खेळाडू मालामाल होत आहेत. फक्त तुम्ही कामगिरी, अचाट कामगिरी करायची आहे. शेवटचा चेंडू, 1 धावेची गरज आहे. तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिलें आसमानों की, रखते हैं जो हौसला आसमान को छूने का, परवाह नहीं करते वो जमीन पर गिर जाने की. काय मॅच आहे. 1 धावेची गरज आहे. इथे काय फील्ड सेटिंग केली जाईल हे बघायचं आहे. संघनायक JWB ग्रुप आपण बघू शकतो. इथे सुश्रुत चॅम्पियन 70 धावा. दोन्ही संघांचा स्कोअर लेवल आहे. सगळ्यांच्या नजरा सामन्याकडे खेळलेल्या. सामना लेवल मध्ये शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 धावेची आवश्यकता आहे. षटकार मारला, 2000 रुपयाचं बक्षीस विजय शेठ जगताप यांच्याकडून. इथे उपस्थित तमाम प्रेक्षकांच्या डोळ्याची पारणं फेडणारा सामना. आवडला असेल तर एकदा जोरात टाळ्यांचा कडकडाट करू आपण. कमालीची मॅच. प्रत्येक मॅच खरं तर प्रीमियर लीग मध्ये या मॅचेस आम्ही बघितलेल्या, काल देखील, आज देखील, उद्या परवा
मला वाटते 15 तारखेपर्यंत असाच संघर्षाची ठिणगी आणि त्यातून उडणाऱ्या आगीच्या ज्वाळांचा आस्वाद आपण घेऊ. शेवटचा चेंडू मात्र टाकला नाही गोलंदाजाने. डेड बॉल, सावधानता बाळगणं महत्वाचं आहे. एखादी चूक सुद्धा इथे एका पराभवाला निमंत्रण देऊ शकते. हा चेंडू जर डॉट टाकला तर 11,000 रुपयाचं बक्षीस विजय शेठ जगताप यांच्याकडून. 11,000 निर्धाव चेंडू टाकण्यासाठी षटकार मारला. 2,000 विजय शेठ जगताप. हो 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 आणि इथे सामना जिंकला. एक 74 धावा धावफलकावरती सुश्रुत चॅम्पियन 11 आणि विजय संपादन करतायत. JWB ग्रुप मात्र या सामन्यातून मागे राहत आहेत. युवा उद्योजक सन्मान्य आशिषजी कवडे यांचं आगमन झाले. आपलंही मनापासून स्वागत. विठ्ठल तरुण मंडळ दापोडी आपण इथे उपस्थित राहिलात. सन्माननीय शहराध्यक्ष भाजपा पिंपरी चिंचवड शहर शंकर शेठ जगताप यांच्याकडून आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. भारतीय जनता पार्टीचे युवक कार्यकर्ते मैदानामध्ये झेंडा घेऊन आलेले आहेत. हे असे उत्साही कार्यकर्ते पाहिजेच. मॅन ऑफ द मॅच समीर सोनवणे. जबरदस्त खेळ. 22 चेंडू मध्ये 41 धावा. शेवटपर्यंत तो नाबाद खेळला. 22 चेंडू मध्ये 41 धावा ठोकणारा खेळाडू समीर सोनवणे.